शेवग्याच्या शेंगाची भाजी चविष्टच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. चलाच बनवूया शेवग्याची भाजी. तर भांड्यामध्ये गरम पाणी करायचं आणि यामध्ये सोलून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि हळद घालून हे शिजवून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करायचं. कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्ता घालायचं. बारीक चिरून घेतलेला कांदा घालून हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आता यामध्ये घालून घेऊयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. हे सुद्धा छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं. धणे पावडर, जिरे पावडर, त्यानंतर हळद घालायची, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून हे व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आणि मसाला छान शिजू द्यायचा. या ठिकाणी मसाला शिजल्यानंतर याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि गुळाचा खडा घालून याला 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं. या ठिकाणी मस्त अशी आपली शेवग्याची भाजी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटद्वारे कळवा.